तर मित्रांनो, आता आपण बघतायत हरगडचा हा चोर दरवाजा आणि त्याची ही दुरावस्था. तुम्ही बघतायत हरगडचा हा चोर दरवाजा. कुठला तळा? हरगडवरील तळा ते काय नाव आहे का मित्रांनो? तुम्ही बघतायत हरगडवरील तळा. आपण आलोत हरगडवरती, आता पोचलेत. आता आपण आलोत हरगडावरील मंदिराजवळ. तुम्ही बघतायत मारुतीचं देऊळ आहे आणि ह्या तोफेचे गोळे आहेत. तुम्ही बघतायत खालती आहे ते सगळे तोफेचे गोळे आहेत. आणि हे आहे मंदिर, शिव मंदिर. आतमध्ये पिंड आहे. तुम्ही बघतायत हरगडवरून हा दिसणारा सुंदर दृश्य. काही नाही रे वाटतं. हो, अजून दिसणार 2 टाकी. तुम्ही बघतात 2 टाकी आहेत अजून. आपल्याला ते बघायला जायचं. चला बघूया. खोले आहेत, काय आयडिया नाही कसले गोल आकाराचे खोले आहेत. तुम्ही बघतायत हरगडवरील गुप्त दरवाजा, जो असा दिसून येत नाही. तुम्ही बघताय हरगडवरील 1000 बांगडी नावाची ही तोफ, जी मुरुड जंजिरा टाईपच्या तोफेसारखीच आहे, कलाल बांगडीसारखी, जिला असे छोटे छोटे छल्ले बनवून तुम्ही बघतायत. हे जे छोटे छोटे छल्ले असे जॉईन करून मग एक अख्खी तोफ बनवण्यात आली येते. तसेच मुरुड जंजिरावरती सुद्धा आहे एक कलाल बांगडी. ही आहे हरगडवरील 1000 बांगडी. मित्रांनो, आमचा हरगड असा बघून झाला आहे आणि तुम्ही बघता हा शेवटचा पल्ला. मित्र माझे खूप सावकाश आणि धीर धरून येत आहेत, सांभाळून येत आहे. सॉरी, कारण हा जाम घसरडी वाट आहे. ही मातीचीच वाट आहे पूर्ण. आणि हा पूर्ण हरगड आम्ही बघून झालेला आहे. पण काही पॅचेस राहिले कारण आमच्याकडे टाईम कमी आहे आणि बॅटरी कमी आहे. आम्हाला मुल्हेरगडावरती येता येता रात्र झाली, अंधार पडला. त्यामुळे आम्ही काही टाईम न घालवता आमचा टेंट सेटअप केला आणि जेवणाची व्यवस्था करून पहिलं आम्ही झोपी गेलो. काल रात्री आम्ही पोचलेलो मुल्हेरगडावरती. आणि आता बघताय तुम्ही ही मुल्हेरगडावरची आमची पहिली सकाळ. राजांचा ध्वज फडकतोय, इथे वारं खूप आहे. आता आपल्याला मुल्हेरगड एक्सप्लोर करायचं आहे. तर बघूया आता आपल्याला काय काय बघायला भेटते मुल्हेरगडावर.
मित्रांनो, आता आपण बघणार आहे मुल्हेर गडावरील राजवाड्याचा हा दरवाजा, जो एकमेव इथं शाबूत राहिला आहे। सुंदर असा हा दरवाजा आता आपण बघणार। एक गडावर टाकी सुकलेले आहे। मित्रांनो, आता जे समोर झाड दिसते त्या झाडाखालीच मुल्हेर गडावरील प्रसिद्ध असं भडंगनाथ देवस्थान आहे, जे आता आपण थोड्या वेळातच बघणार आहोत। देवस्थान भडंगनाथ मंदिर। मुखवट आहे, आयडिया नाही मला, मंदिर आहे चांगलं झाडाखाली। तर मित्रांनो, आपण ज्या मंदिरापाशी थांबलेलो त्याच मंदिरापासून थोडं अंतरावरती फक्त हे भलं मोठं तळ आहे, कातळात करून बनवलेलं आहे असं तळ सुकलेलं आहे। मोठं सुकलंय, पण मोठ्या तळ्याच्या बाजूलाच अजून एक दुसरं तळ मोठं तुम्ही बघता या साईडला, या राईट साईडला। अजून एक मोठं तळ आहे। आता आपला हा मुल्हेर गड एक्सप्लोअर करून झालेला आहे, आणि तुम्ही बघतायत मुल्हेर गडाच्या बाजूलाच असलेला हा मोरा गड आहे, आणि आता आपण तिथेच चाललो आहेत। चला आता बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते मोरा गडवरती। जाणारा पायरी मार्ग, कातळात कोरलेला पायरी मार्ग, वरती सरळ आहेत। मित्रांनो, तुम्ही बघताय मुल्हेर गडाच्या पायऱ्या, आता उतरून आलोय। तर या पायऱ्या आपण उतरून आलोय, आणि फक्त हा दरवाजा दगडाच्या कोसळल्यामुळे थोडासा हे झालं। दरवाजा असा उतरून आलोय आणि पुढे चाललोय मोरागडवरती। मोरागडवरती जाताना आपल्याला दिसलं एक छोटंसं पाण्याचं टाकं, पण पाणी
स्वच्छ असेल ना रे हे, थोडंफार नाही घाण आहे, घाण आहे, खूप घाण आहे. गणपती असा मित्रांनो आपल्याला यायचं उतरण्यासाठी जागा हा दरवाजा आहे, सगळं बंद झाला आहे. पायऱ्या आहेत तिथे रे, बघा इथूनच उतरायचं आपल्याला. मित्रांनो आपण आलो मुल्हेर करून, आता चढणार आपल्याला या वाटेने वरती मोरागडसाठी. पायरी मार्ग वरती बुरुज आणि दरवाजा आहे. मोठ्या दरवाजातून पार केल्यावरती हा छोट्या दरवाजातून पार घेतो आपण आणि पुढे आपल्याला हे भलं मोठं पाण्याचं टाकं दिसतं, ते सुक आहे. मित्रांनो तुम्ही बघतायत मोरागडची एंट्री, मेन दरवाजा. तुम्ही बघतायत मोरागडचा महादरवाजा, त्याची एंट्री. वरती पण छोटेसे ज्या इंग्रजांनी किल्ले डिस्ट्रॉय केले त्यांनी त्यांच्या आई घालून जाऊ दे, त्यांनी त्यांची नावं याच्यावरती कोरली आहेत. बघतायत तुम्ही, ते बघतायत मोरेगडवरील एक छोटंसं तुटलेल्या वास्तूचा अवशेष. तसं या गडावरती बघण्यासारखं काही नाही आहे जास्त. टेहाळणी बुरुज असेल हा फक्त. नॅचरल पाण्याचं टाकं दिसते, त्याचं त्यांनी काही खोचाखोच केली नाही. मित्रांनो तुम्ही बघतायत मोरागडवरील पाण्याचं टाकं, हे आहे मोरागडवरील पाण्याचं टाकं. हे आहे पडतोय जरा. 2 पाण्याचे टाके आहेत. तुम्ही बघता मोरागडावरील पण असं अजून एक तळं बनवलं आहे, मोठा आहे तळं. बघताय तुम्ही काही फुलांचे अवशेष आहेत वरती. इथे काही फुलांचे अवशेष आहेत. तुम्ही बघतायत मोरेगडवरील किनाऱ्यावर असलेलं हे पाण्याचं टाकं. अजून 2 टाकी आहेत मोरेगडवरती, अजून 2 टाकी पाण्याचे छोटे छोटे. मोरेगडाच्या खाली असलेल्या या गणपती मंदिरात आलेलो आहोत आपण. काल नाही, गणपती नाही, महादेवाचं मंदिर आहे. काल जे आपण बघितलं जाताना त्याच पद्धतीचं आहे हे मंदिर. तुम्ही बघताय हे सोमेश्वर मंदिर आहे.
मोरागडच्या खालती पायथ्याशी असलेलं सोमेश्वर मंदिर महादेवाचं आला लावला लाईटला. आम्ही आता चाललो आहे आतमध्ये. मला बरं लाईट अंडरग्राउंड आहे. ओम नमः शिवाय. तेव्हा अशा प्रकारे आम्ही आमचा बागलाण ट्रेक जो साल्हेरवरून चालू झालेला मोरागडवर संपला आज. तो या थंड पाण्याने पिऊन संपवत आहोत. आणि अशाच आमच्यावर तुम्ही राहा आणि आमच्यावर येणारे पुढील ट्रेक तुम्ही अनुभवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.